या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला असून नाफेड NCCFच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा घेऊन जाणाऱ्या कांदा एक्सप्रेसला शेतकऱ्यांनी रोखून धरत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. लासलगाव येथून 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत असतानाच प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी अचानक मालधक्क्यावर येऊन कांदा एक्सप्रेस रोखून धरली. रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा पाठविला जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी करत NCCFच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गोंधळ वाढल्यामुळे पोलीस आणि RPF घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रुळावरून हटविल्यानंतर कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना झाली. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, लासलगाव. आप लोग कितना पैसा ठूसोगे? कैसी सरकार है? अरे किसानों के लिए आपके पास कुछ नहीं है और इन सड़े हुए प्याज के लिए आपके पास ट्रेन है और उसे कांदा एक्सप्रेस बोलते हो आप? क्या गए अफसर? पुलिस को बुलाते हैं क्या? फांसी पे लगाओगे क्या? ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा. ह्याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे. हा जो आहे तो सडलेला आहे. मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय. शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही. मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे हा आमचा अट्टा आहे, सडलेला कांदा गेला नाही पाहिजे. काय मागणी काय आहे आणि इथून पुढची भूमिका काय आहे? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा. शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला. त्याचं आम्ही त्या ठिकाणी ती उघड केलं त्या विषय. तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलं आहे पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे. आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिकडे विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा, त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते. आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे. तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पारता का? CWCC, NCCF आणि नाफेडच्या अधिकाऱ्यावर देखील आपण आरोप केला. अहो, नाफेड आणि NCCF कमी होतं का? एवढे हरामखोरी या CWC ने केलेली आहे. म्हणे CWCच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू. अरे आम्ही विनंती करतोय आणि ते म्हणतात हात नका लावू. या दोन्ही संस्थांनी घोळ केला. अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे नाही. हे सेंटर कोणाचं आहे? हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे? काहीच माहिती देत नाही. RTI करा म्हणता. आता इथं RTI केला, यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार. कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं. या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं. आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे. कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी. ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.